त्या काळी लय घरून लागलं प्रौढ शिक्षण बेलखड्यातून 7व्या वर्गाची बाईच मिळाली नाही त्या लोकायला. मग मला दिलं यायनं नाव, मी शिकवलं बायला अंगणातच घरीच आपलं होते ना कोठे आणि हे चोपडे ते त्याच्यात शिकवलं. प्रौढ शिक्षण कंबडे गाव म्हणून पाम्पलेट छापायला लावले होते माझ्या गणागोतानं बेलखडच्या लोकायला. पाम्पलेट छापले. लोखंडे होता तळणीचा कार्यकर्ता त्याची सभा घेतली होती. आणि हरिहर सोनुले चुलत भाऊ होता, सक्का चुलत भाऊ. त्यानं बाबासाहेबाबरोबर राहायचे का ते? हा, बाबासाहेब आणि ते दोघं एका टेजवर भाषण करीत. आम्ही लहान लहान होतो त्या काळात. माय बाप गेले होते दीक्षा घ्यायला. गेले होते का? हा, नागपूरला दीक्षा घ्यायला. आम्हाला नेलं नव्हतं तेव्हा, नव्हतं जास्त प्रवास बाबा या एसटीचा. बाबासाहेबांना गेले मात्र ते त्याचं वाहन होतं ना. आणि मग सक्का चुलत भाऊ गेलेला होता हरिहरराव सोनुले. तर त्याला नांदेडात भाषण करता करता गोळी घालूनच मारले. त्याच्या टेजवरच मेला ते. मग तेव्हा जास्त खळबळ झाली, सगळीच खळबळ झाली. मग आम्ही ढोरं वळणार नाही, मेलेलं मांस खाणार नाही, प्रतिज्ञा घेणं चालू झाल्या. आम्ही एसकरकी करणार नाही, आम्ही तुमची चाकरी कोणतीच करणार नाही. मग त्यानं वाळ टाकलं, आम्हाला मजुरीला दिलं नाही, मजुऱ्या दिल्या नाही. तर त्यानं निंदाय नेलं नाही. सालावर जे माणसं होते गडी त्याला बसवलं. हाल हाल झाले खाण्यापिण्याचे. मग हाल झाले तर मेलेलं मांस खाऊन जीवन जगलेले हात हे महार लोक त्या काळात. आमच्या काळात मेलेलं मांस टोपलं भर शिजवायचं, खायचे मीठ लावून चटणी.